सातारा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत असलेली व सागर अमृतापोळ यांच्या विरुद्ध 14 नगरसेवकांनी अविश्वास ठराव मंजूर केल्याने दहिवडी नगरपंचायत जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आली होती। त्यानंतर 14 नगरसेवकांनी पोळ यांना पदावरून दूर करण्याचा ठराव केल्याने पीठासीन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्यात आले। 17 पैकी 14 नगरसेवकांनी मावळते नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर केल्याने 14 नगरसेवकांपैकी भाजपाचे 5, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 5, शेखर गोरे गटाचे 4 नगरसेवक ठरावातील तोच नगराध्यक्ष होणार यात तीळ मात्र शंका नव्हती। त्यातच गोरे बंधू ठरवतील तोच नगराध्यक्ष होणार हे देखील तितकेच महत्त्वाचे होते। अखेर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार नगरसेविका नीलम अतुल जाधव यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर केले। त्या नामनिर्देशन पत्राची छाननी केल्यानंतर ते नामनिर्देशन पत्र वैध ठरले। नीलम जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे। त्यावर सूचक म्हणून उज्ज्वला अमर पवार तर अनुमोदक म्हणून रुपेश सुरेश मोरे यांनी सही केली आहे। अर्जाची छाननी झाल्यानंतर भूसंपादनाच्या उपजिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी जयश्री मोरे यांनी अर्ज वैध ठरवला। एकमेव अर्ज असल्याने दिनांक 19 रोजी विशेष सभा बोलवून नीलम अतुल जाधव या बिनविरोध नगराध्यक्ष झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।